नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबराय, शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आदी करून सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने वारकरी प्रस्थानत्रयी सेवा समिती पुणे आयोजित लॉकडाऊनच्या नंतर श्री ज्ञानेश्वरी, श्री एकनाथी भागवत या दोन्ही ग्रंथांचं हस्तलिखाण पूर्ण झालं. काशी यात्रेला जाऊन त्या ठिकाणी शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या भागवताची आपण हत्तीवरून मिरवणूक काढली आणि त्या पवित्र नगरीमध्ये तुकोबऱ्यांच्या गाथा लिखाणाचा संकल्प झाला, या समितीने केला. आणि या अशा प्रकारच्या वह्या आपण छापून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेचं हस्तलिखाण व्हावं, स्क्रीन टाईम लोकांचा कमी व्हावा, लहान मुलांचं शुद्ध लेखन म्हणून जरी का अभंग त्यांना लिहायला दिले तरी त्यांचं जीवन शुद्ध होईल, लेखन तर शुद्ध होईल, नवल काय जीवनही शुद्ध होईल, असा मानस आखून आपण हा उपक्रम काढला. या उपक्रमाला 1,00,000 लोकांनी सहभाग घ्यावा असं आपण आवाहन वेगवेगळ्या माध्यमातून केलं होतं. त्यात भरपूर साऱ्या लोकांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला. आज या उपक्रमाच्या पहिल्या लॉटच्या वह्या, एक वही साधारण 350 रुपयाला आपणाला पडते. 10,000 वह्या आत्तापर्यंत आपल्या वाटून झालेल्या आहेत. 2 लॉट आपण 5-5 हजाराची वाटून झालेत. 35 लाख रुपयांच्या वह्या आपण आत्ता वाटलेल्या आहेत. पहिल्या लॉटच्या वह्या ज्यांना मिळाल्या त्या लोकांचं लिखाण पूर्ण झाले. आता त्या लोकांची घाई चालली आहे की महाराज याचा समारोपीय कार्यक्रम होणार होता, एकत्रित होणार होता, त्याचं काय झालं. तर ज्यांना पहिल्या लॉटमध्ये वह्या मिळाल्या त्या लोकांचं लिखाण पूर्ण झालं. ज्यांना दुसऱ्या लॉटमध्ये मिळाल्या त्यांचं लिखाण बऱ्यापैकी पूर्ण झाले. आणि आता तिसरा लॉट वह्यांचा येतोय. तो आपला आर्थिक सहकार्य थोडंसं कमी पडल्यामुळे आपण 2,000 वह्यांचा छापतो आहोत. मग त्या वह्या अजून वाटून व्हायच्यात, लोकांचं लिखाण व्हायचं. आपणाला सर्वांना एकत्रित घेऊनच हा उत्सव करायचा आहे. असे बरेच लेखक भाविक अजून शिल्लक राहतील, म्हणून सध्या तरी आपण उत्सव करण्याच्या तयारीमध्ये नाही आहोत. या समितीची बैठक होऊन उत्सव कधी करायचा हे सगळं कळवलं जाईल. तोपर्यंत लोकांनी घाई करू नये. ज्यांचं लिखाण पूर्ण झालंय त्यांच्या प्रश्नांच्या संबंधाने थोडी चर्चा करूया. काही लोकांचं म्हणणं आहे वह्या कुठे जमा करायच्या. वह्या कुठेही जमा करायच्या नाहीत. त्या वह्या आपणाला आपल्या पुढच्या पिढीला मार्गदर्शक व्हाव्या म्हणून आपल्याच घरी ठेवायच्या आहेत. त्या कुठेही जमा करायच्या नाहीत. त्या वह्या एक सामुदायिक कार्यक्रम ज्यावेळेस जाहीर केला जाईल त्यावेळेस मिरवणुकीसाठी भंडारा डोंगर, देहू अशा ठिकाणी ते तुम्हाला स्थळ कळवलं जाईल. त्या ठिकाणी सामुदायिक मिरवणुकीसाठी घेऊन यायचं आहे. पण तत्पूर्वी आमचं पूर्ण झालेलं लिखाण आम्ही काय करावं. अशा लोकांनी आपली व्हिडिओ, मनोगताची व्हिडिओ वैयक्तिक ॲडमिन जो ज्या ग्रुपला जॉईन आहे त्या ग्रुपच्या ॲडमिनच्या मोबाईल नंबरवर पाठवून द्यावी अशी सगळ्यांना विनंती. व्हिडिओ कशी असावी. गाथा लिखाण करत असताना ही पवित्र वही आपल्या हातामध्ये आली, गाथा लिखाणाला आपण सुरुवात केली, तेव्हापासून ते हा गाथा लिखाण उपक्रम पूर्ण होईपर्यंत आपणाला जो काही अनुभव आला तो अगदी मोजक्या शब्दामध्ये किंवा विशेष काही जाणवलं असेल तर तो अनुभव आपण सर्वांनी त्या व्हिडिओमध्ये पोस्ट करावा. सुरुवातीला व्हिडिओमध्ये पहिल्यांदा तुमचं नाव, तुमचं गाव, किती कालावधीमध्ये तुम्ही ती वही पूर्ण केली किंवा तो गाथा पूर्ण केला, लिहिताना काय अनुभव आला आणि आपल्या घरातलं वातावरण कसं बदललं हे त्यामध्ये असणं अपेक्षित आहे. किंवा समाजाला तुम्हाला काही संदेश देऊ वाटतो, हा उपक्रम समाजाच्या किती उपयोगाचा आहे हे तुम्हाला जाणवलं असेल तर ते त्यामध्ये नमूद करावं. आणि समारोपाला या समितीने आपणाला हा उपक्रम राबवण्याची संधी दिली किंवा यामध्ये सहभागी होण्याची संधी दिली. या संधीचं तुम्ही सोनं केलं आणि या समितीच्या चरणी आपण कृतज्ञता व्यक्त करू शकता. असा एक व्हिडिओ 2 ते 5 मिनिटापर्यंतचा आपण रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तो व्हिडिओ आपण यूट्यूबवर पोस्ट करून ठेवतो, जेणेकरून भविष्यामध्ये किती लोकांनी लिखाण केलं किंवा त्यांचे विशेष काही अनुभव आहेत ते अनुभव आपणाला कुठे कोणत्या ना कोणत्या ठिकाणी पोस्ट करता येतील. किंवा ज्यावेळेस समारोपीय कार्यक्रम असेल तर त्यात आपला जर का व्हिडिओ उत्तम दर्जाची असेल, आवाजाची क्वालिटी, व्हिडिओची क्वालिटी छान असेल, तुमचं सादरीकरण उत्तम असेल आणि तो अनुभव काही आगळा वेगळा असेल तर तो आपण त्या सामुदायिक कार्यक्रमामध्ये सगळ्यांच्या समोर दाखवू शकतो. म्हणून व्हिडिओ सुंदर प्रकारे तयार करा आणि तो त्या ग्रुपवरील ॲडमिनच्या मोबाईल नंबरवर पाठवून द्या. तो व्हिडिओ पोस्ट केला जाईल आणि तो व्हिडिओ यूट्यूबवर सेव्ह ठेवला जाईल. तर बीजेची वारी आत्ता येते. काही लोकांना वाटलं या बीजेला आपण उत्सव करणार आहोत की काय. बीजेला उत्सव घ्यायला काही हरकत नाही, परंतु गैरसोय होण्याची शक्यता जास्त राहते. आपले लेखक बहुत करून हे वृद्ध मंडळी जास्त आहेत. 40% पेक्षा जास्त संख्या ही वृद्धांची आहे. बीजेच्या वेळेस पार्किंग दूर राहते
येणं जाणं शक्य होत नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येणार आहेत. काही भाविक आपले अमेरिकेला आहेत, USA न्यू जर्सी नावाचं ठिकाण आहे, त्या न्यू जर्सीला 49 लोक आपली गाथा लिखाण करत आहेत. छोट्या मोठ्या देशांमध्ये, बाहेरच्या देशांमध्ये आपले कमी अधिक प्रमाणामध्ये लेखक आहेत. या मंडळींनी यायचं ठरवल्याच्या नंतर त्यांना येणं आणि आल्यानंतर किमान त्यांची उठबस व्यवस्थित होणं, भंडारा भामचंद्राचं दर्शन होणं, तुकोबरायांचं दर्शन होणं, हे सगळं अभिप्रेत आहे. ते या गर्दीच्या उत्सवात होणं शक्य नाही. त्यामुळे आपण उत्सवाची वेळ, वार, दिनांक, तारीख, जो काही कालखंड येईल तो लवकर समोर कळवण्यात येईल. बैठकीच्या अंती तो आपणाला ग्रुपवर मिळेल. पण आत्ता ज्यांच्या वह्या पूर्ण झाल्यात ती मंडळी वही घेऊन आपण देहूला जर काही येणं शक्य होत असेल तर यावं. तुकोबरायांच्या चरणी ती वही लावावी. गाथा लिखाण केलेलं आपलं लिखाण ते सद्भावनेने, प्रेमाने भंडारा डोंगरावर, देहूला या ठिकाणी स्पर्श करून आपण पुन्हा घेऊन जाऊ शकता. अजून काही शंका असतील तर तुम्ही ग्रुपवर विचारल्या तरी चालतील, किंबहुना वैयक्तिक आमच्या समितीपैकी, कमिटीपैकी कोणालाही संपर्क केला तरी चालेल. यामध्ये समितीचे नंबर दिलेले आहेत. काही मंडळींचे त्याच्यावर आपण संपर्क करू शकता आणि संपर्क करून काही शंका असल्यावर आपण विचारू शकता. इथे समितीचे नंबर आहेत, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. या वह्यांसाठी जर का कोणाला आर्थिक मदत करायची असेल तरी सुद्धा आपण संपर्क करू शकता. आपण एका वहीचे चार्जेस कोणाकडून आणि कधीच घेतलेले नाहीत. कोणी डोनेट करत असतील, दान करत असतील तर आपण 50 वह्या, 100 वह्या, 75 वह्या, 500 वह्या, 200 वह्या अशा संख्येमध्ये एक वही 350 रुपयाला त्याला गुणाकार करून तेवढी रक्कम, तुम्हाला वह्या किती देण्याची पात्रता आहे तशा प्रकारे तुम्ही वह्या देऊ शकता. जर का कमी कालावधीमध्ये ती नावं आली तर पुढच्या लॉटमध्ये ती नावं छापता येतील. या अनुषंगाने आपण दान करू शकता. एका वहीचे पैसे आपण घेतले नाही. गाथा तुमची, वही आमची अशी संकल्पना ही आहे आणि यातून खूप भाविक लाभ घेत आहेत. 15-20 हजाराच्या आसपास नोंदी आपल्याकडे आहेत. आत्तापर्यंत 10,000 वह्या वाटून झालेल्या आहेत. 2,000चा पुढचा लॉट येत आहे. त्याच्या पुढे जशी आर्थिक रक्कम जमा होईल तशी आपण वह्या छापून त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अजूनही दिलगिरी व्यक्त करतो, काही लोकांपर्यंत पोहोचणं शक्य झालं नाही. त्यांच्या नोंदी झालेल्या आहेत, त्यांना वह्या मिळाल्या नाहीत. परंतु धीर सोडू नका. तुम्ही प्रयत्न करा, संपर्क करा, कोणाला तरी पाठवा, हातोहात वही घेऊन जा. प्रत्येकालाच डोअर स्टेप कुरिअरने वही येईल अशी ही व्यवस्था नाही. त्यामुळे थोडं प्रयत्न करून वही मिळवण्यासाठी जर का नकळत खालीवर एखादा शब्द झाला असेल किंवा आमच्या समितीच्या मंडळींकडून पोहोचवण्यामध्ये दिरंगाई झाली असेल तरी आपल्या पायाला लागतो, चरणी लागतो, माफी मागतो. या उपक्रमाला सहकार्य करणारा, 1 रुपयापासून 1 लाखो रुपयांपर्यंत मदत करणारा सगळ्यांच्या चरणी दंडवत करतो. काही लोक याला तन मन धनाने सहकार्य करतायत, काही वही पोचवण्याच्या कामामध्ये व्यग्र आहेत, काही लोक आर्थिक सहकार्य करतायत, काही लोक नोंदी ठेवतायत, काही लोक त्यांच्या यूट्यूबला व्हिडिओ पोस्ट करतायत. अशी सगळ्या प्रकाराने मदत करणाऱ्या सगळ्यांना, तुकोबरायांच्या सगळ्या सेवकांना जय हरी करून थांबतो. रामकृष्ण हरी.